चला तर आज बनवलंय भरलेलं वांग सुक्क आणि त्यासाठी छोटे छोटे वांगी घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्याचं थोडंसं देठ कापून घ्यायचं आणि त्याचे काटे असल्यास काटे पण काढून घ्यायचे आणि असे 4 फोडी करायच्या आहे। वांग हे अख्खच ठेवायचं आहे आणि त्याचे असे 4 फोडी करायच्या आणि सर्व कापून झाले। आता पाण्यामध्ये ठेवायचं आहे, पाण्यामध्ये ठेवायची कापून, काळी पडत नाही। आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे वांगी काळी पडत नाही। आणि थोडीशी कोथिंबीर कापून घ्यायची आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या, हिरवी मिरची, तिखट घ्यायच्या आवडीनुसार कमी जास्त, आणि आपल्याला हिरवी मिरचीच टाकायची आहे। लसूण आलं घेतलेलं, आल्याचा तुकडा, आणि आलं हे मिक्सरमध्ये बारीक होत नाही त्यामुळे थोडंसं असं ठेचून घ्यायचं। मिक्सरला आलं, लसूण, हिरवी मिरची तुकडे करून टाकायचं, म्हणजे बारीक होईल। आणि यामध्ये कुठलाच मसाला टाकायचा नाही। खूप टेस्टी होतं हे वांग, हिरवं सुकं भरलेलं, आणि त्यामध्येच कोथिंबीर टाकलेली आणि वाटून घेतलेलं मी न पाणी टाकताच, आणि शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं मी कप भरून। आणि कुकरला तेल टाकायचं आहे, कुकरमध्ये बनवायचं आहे आपल्याला आणि पटकन होतं। त्यामध्ये हिंग टाकलेला, तेल तापल्यानंतर थोडासा हिंग आणि फोडणीला मोहरी, जिरं टाकायचं आहे, जिरं मोहरी छान होऊ द्यायचं। आणि त्यामध्ये वाटलेलं हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, वाटायला पाणी टाकायचं नाही, बिना पाणी टाकताच वाटलेलं, आणि छान परतून घ्यायचं आहे। हिरवी मिरची सर्व असं वाटलेलं तेल सुटेपर्यंत। आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, नंतर आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे। आणि छान असं तेल सुटायला लागले। गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट केलंय ते टाकून द्यायचं। आणि यामध्ये मसाला टाकायचा नाही, काळा मसाला कुठलाही, तुम्हाला आवडल्यास तुम्ही टाकू शकता। मला यामध्ये काही मसाला टाकायचा नाही आहे। आणि त्यामध्ये थोडीशी हळद, गॅस बंद करायचा आहे, थोडीशी हळद, छान असं परतून घ्यायचं आहे सर्व। आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे।
आणि कापलेले वांगे त्यामध्ये मसाला भरायचा आहे. चमचा घ्यायचा, पोळी खायचा छोटासा आणि त्या चमच्याने असं पूर्ण वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे. हिरवा मसाला पूर्ण वांग्यांमध्ये. आणि सर्व भरून झाले आणि त्याच कुकरमध्ये सर्व वांगी अशी एक एक करून ठेवून द्यायची. आणि त्यामध्ये काही आता तेल टाकलेलं नाही आहे कुकरमध्ये. मसाला केला त्याच कुकरमध्ये अशी वांगी ठेवून द्यायची. आणि उरलेला मसाला पण त्यावर असा टाकून द्यायचा. आणि त्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे. आणि थोडंसं मसाल्याच्या ताटामध्ये पाणी टाकलेलं मी आणि धुवून असं थोडंसंच टाकलेलं, एक छोटा कप. जास्त पाणी टाकायचं नाही आहे, तरच आपली वांगी छान अशी सुक्की वांगी होतील. आणि मीठ अगोदरच टाकलेलं आहे. आणि आता कुकरला झाकण लावायचं आणि एकदम स्लो गॅसवर आपल्याला वांगी शिजवून घ्यायची आहे. एक शिट्टीमध्ये वांगं. आणि कुकर थोडा थंड होऊ द्यायचा आणि वांगी आपली तयार. सुक्कं वांगं भरलेलं आणि खूपच छान असा वास सुटला आहे. भरलेले वांगं सर्वांनाच आवडतं. आणि असं सिंपल असं वांगं नक्की करून बघा, नक्कीच आवडेल. एक शिट्टीमध्ये वांगं तयार. तोंडी लावायला किंवा भाकरीबरोबर, पोळीबरोबर, डब्यावरती खूपच टेस्टी. कमी साहित्यामध्ये, कमी वेळामध्ये नक्की बनवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.